नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या ऑटोकॅडच्या सिरीजचा आज 9वा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत स्टेअरकेसचे डिटेल्स हे ऑटोकॅडमध्ये कसे करायचे आहेत. तर पहिला पॉईंट आपण कव्हर करणार आहोत तो म्हणजे स्टेअरकेसचा जो लेआउट प्लॅन असतो तो आपण मेन प्लॅनमध्ये कसा दाखवायचा. त्यानंतर ट्रेड आणि रायझर्सचं कॅल्क्युलेशन्स, मग जी फ्लाईटची विड्थ असते, लँडिंगचे सायझेस असतात ते बघणार आहोत. हँडरेलची हाईट, सेक्शनल डिटेल्स, मटेरियल नोटेशन आणि इम्पॉर्टंट डायमेन्शन्स फॉर साईट एक्झिक्युशन्स. तर व्हिडिओला सुरुवात करू. नेहमीप्रमाणे आपण हे ड्रॉइंग कंट्रोल शिफ्ट एसने सेव्ह ॲज करून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला जे काम करायचं आहे त्याचं टायटल इथे टाईप करतो मी, स्टेअरकेस डिटेल्स म्हणून, आणि एंटर करू. आता हे आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये जे डेव्हलपमेंट करत आलो आहे त्याचं हे ड्रॉइंग्स आहेत. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण डोअर विंडोचे शेड्यूल्स बघितलेले. आता आपण ही कॉपी एक्स्ट्रा झाली त्यामुळे आपण आता ही डिलीट करू. यामध्ये आपण बघणार आहोत स्टेअरकेसचे डिटेल्स कसे करायचे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्टेअरकेस मार्क करून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला पहिली कमांड आहे REVC, ही क्लाउड म्हणून एक फर्स्ट कॉर्नर आणि हे दुसरा कॉर्नर, आणि याला आपण हे 0 लेअरमध्ये टाकून याचा कलर हा रेड करून घ्यायचा आहे. आणि ह्याला काय तुम्हाला थोडं ॲडजस्ट करायचं असेल तर तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता. आता काय करायचं, आपल्याला अशी सेक्शन लाईन घ्यायची, कारण आपला क्लॉकवाईज स्टेअरकेस आहे, म्हणजे आपण इथून अप जाणार आणि इकडे फर्स्ट फ्लोअरला इकडे येणार, आणि जर फर्स्ट फ्लोअरवरून बघितलं तर इकडून डाऊन जाणार आणि इकडून खाली ग्राउंड फ्लोअरला आपण पोचतो. त्या केसमध्ये काय करायचं आहे, हे विथ कॉलम्स सगळे आपल्याला ही स्टेअरकेस कॉपी करून घ्यायचे, ती इकडे घ्यायची, आणि बाकीचे जे नको असतील ते टेक्स्ट डायमेन्शन्स हे इरेज करू. हे इरेज केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे रोटेट करून घ्यायचे, कारण आपल्याला इथून सेक्शन घालवायचं आहे. मग आपल्याला पुन्हा ती रिपीट करायची आहे कमांड जी आपण नेहमी करतो, एक्सेल एंटर H एंटर. आणि हा एक काम करतो, ही माझ्या एकच लाईन्स आहेत, ह्या मी ट्रिम करून घेतो आणि इकडेही कॉपी करून घेतो. एक्सेल एंटर H एंटर आणि BR एंटर करून आपल्याला ही इथून इकडे ब्रेक करायची आणि ही इथून इकडे ब्रेक करायची. इरेज करू आणि ही पण इरेज करून घेऊ, आणि याचं जी प्रॉपर्टी आहे ती डॅश आणि डॉटला करून घ्यायचे. लाईन प्रॉपर्टीमधून आपण ते सिलेक्ट केले इथून. मग पुढची कमांड आहे POL, पॉलीलाईन. त्याच्या नंबर ऑफ साईड्स 3 घ्यायचे आहेत, पॉलीगॉन सॉरी, इथे एक, आणि हीच मी इकडे मिरर करून घेतो याच्या मिड पॉईंटला इकडे, आणि इथे एक नाव द्यायचं आहे आपल्याला. हे टेक्स्ट कॉपी करून त्याला मी एडिट करून घेतो. हे इथं कॉपी केलं मी, कंट्रोल A करून हे A, हे इकडे मूव करून घेतो, आणि हेच टेक्स्ट आपल्याला इकडे कॉपी करून घ्यावं लागणार, आणि याला A डॅश असं नाव देऊ. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही आपली जी लाईन ही इरेज झाली ती इकडे कॉपी करून घेऊ, ही इकडे. आता आपण जे साईटवर जसं मार्क करतो तसं आपल्याला ही स्टेअरकेस मार्क करायची आहे. एक्सेल एंटर H एंटर केल्यावर एस्केप करायचं आहे, आणि आता ही आपण फ्लोअर लेवल दाखवणार आहे आत्ता, आणि याला आपण हॅचिंग करून घेऊ. म्हणजे ही वॉल हॅच आहे असं तिथे समजून जाईल. ड्रॉ ऑर्डरनी त्याला बॅकला टाकायचं आहे, आणि आपल्याला काय करायचं आहे, आता एक्सेल एंटर V एंटर करायचे आहेत, आणि हे जे आपले
ट्रेड्स आहेत त्याचं हे 10.5 इंच आपलं ह्याची रुंदी आहे. मग काय करायचं आहे, आपली जी ही झाली फ्लोअर लेवल, आपण हे 10.5 10.5 फूट आपली टॉप टू टॉप म्हणजे फ्लोअर टॉप टू स्लॅब टॉप आपली ही हाईट आहे ही. मग साईटवर आपण मार्किंग कशी करतो, आता ही ज्या वेळेला भिंत तयार होते आपलं, आता हे वीड बांधकाम नंतरचं काम आहे हे. ते या भिंतीवर इथून ते इथपर्यंत पहिल्यांदा ह्या 10 स्टेप्स मार्क करतात की बरोबर ती ह्या 10.5 फुटाच्या मिड पॉईंटला येईल. म्हणजे त्याचं तुम्हाला माप सांगतो, 5 फूट 3 इंचापर्यंत ते पहिल्यांदा हे डिवाईड करून घेतात 10.5 इंचाच्या प्रमाणे. ते कसं करतात तुम्हाला मी दाखवतो. मी आता ही ड्रॉइंगमध्ये आपल्याला करणं सोपं जातं, त्यामुळे मी तुम्हाला ही टोटलच डायरेक्ट मी मार्क करून दाखवतो. याला काय करायचं आहे, इथून इथंपर्यंत पहिल्यांदा एक लाईन मारून घ्यायची आणि ह्याला डिवाईड करायचं आहे. आपले किती डिवायडेशन येणार, तर टोटल आपल्या 20 आहेत, त्यामुळे याला इथं 20नं डिवाईड करायचं आहे. ही DIVनं डिवाईडची कमांड येते, इथं क्लिक करायचं आहे आणि नंबर ऑफ सेगमेंट्स किती, 20. ओके, तर हे आपलं डिवायडेशन झालं आहे. त्यामुळे आपल्याला इथं फायनल जे रायझरची हाईट येते, इथून मी सिलेक्ट ऑल करतो, ओके करतो. ती रायझरची हाईट आपल्याला ही 6.5 इंच इथं येते. मग पुढची स्टेप आहे ती आपल्याला काय करायची आहे, ही हे मी 0 आहे ते थोडं एलिव्हेशनला घेतो म्हणजे कन्फ्युजन काही होणार नाही. एक्सेल एंटर, V एंटर आणि आपले जेवढे ट्रेड्स आहेत त्याला हे मार्क करून घ्यायचे. आणि इथून आपल्याला ह्या हॉरिझॉन्टल एक्सेल एंटर, H एंटरनं ह्या मार्क करून घ्यायचे. ही तर आहेच आपली. ही खालची मी इरेज करतो, हे इरेज केली म्हणजे आपल्याला हा गाळा मार्क झाला. आता हे मिड लँडिंग कुठपर्यंत आहे हे कळण्यासाठी आपल्याला एक्सेल एंटर, V एंटर इथेपर्यंत क्लिक करायचं आहे. आणि आता काय करायचं आहे, हे 0 लेअरला जायचं आहे आणि याचा कलर बदलून घ्यायचा आहे तात्पुरतं. आणि आता आपली बघा ही फर्स्ट रायझर आहे हा. मग PL एंटर करायचा आहे. जिथून स्टेअरकेस सुरुवात होणार आहे तिथून हा पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. ही झाली रायझर, ही ट्रेड, रायझर, ट्रेड, रायझर, ट्रेड. हे असं आपण मिड पॉईंटपर्यंत करून घेणार आहे. आता या केसमध्ये मला हे नियरेस्ट जे आहे ते ऑफ करून घ्यावं लागणार. हा आला रायझर. आता हा बरोबर मिड पॉईंटला आला म्हणून हा मिड लेवलचं इथं क्लिक करून घ्यायचं आणि एंटर करायचं. ही झाली आपली फर्स्ट फ्लाईट आणि ही झाली सेकंड फ्लाईट. मग सेकंड फ्लाईटसाठी काय करायचं आहे, MI एंटर, मिरर करायचं आहे, पॉलीलाईन सिलेक्ट करायची आहे आणि इथून ते इथंपर्यंत ही झाली आपली स्टेअरकेस मार्क. आता काय करायचं आहे, ह्या ज्या अननेसेसरी लाईन्स आहेत त्या इरेज करून घ्यायच्या आहेत आणि ह्या आतल्या इरेज करून घ्यायच्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्याला एक्सटर्नल भिंत पहिल्यांदा आता मार्क करून घेऊ. एक्सेल एंटर, V एंटर, इथून ते इथंपर्यंत ही 9 इंचाची आहे. ही आपण बाय लेअरच करून घेऊ. पुन्हा बाय डिफॉल्टचं आपण बाय लेअर करून घेऊ आणि ही 0लाच राहणार कारण आपली इथून सेक्शन लाईन गेल्यामुळे ही फ्लाईट कट होणार. पण ही जी फ्लाईट आहे ती आपल्याला एलिव्हेशनमध्ये दिसणार, त्यामुळे ही 0ला ठेवायची आहे. याचा कलर मी बाय लेअर करून घेतो आणि ही जी लाईन आहे ती पॉलीलाईन ती एलिव्हेशनला मार्क करून ह्याचा पण कलर बाय लेअर करून घेतो. आता तुमचं जे RCC ड्रॉइंग आलं असेल आणि तुमच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरनी जे काही तुम्हाला स्टेअरकेसची जी डेप्थ दिली असेल ती इथे टाकायची आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथे
6 इंच टाकणार आहे, पण ती कशी टाकणार आहे, XL एंटर करायचं आहे. ह्यात व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल करायचे नाही आहे आपल्याला. हा एक पॉईंट सिलेक्ट करायचा आणि हा एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे हा हे बघा, हे बरोबर सर्व पॉईंट्स ह्याच्यामध्ये हे क्लिअर होतात, कवर होतात सॉरी. O एंटर करायचं आहे आणि इथून 6 इंच हा इथून इकडे ऑफसेट टाकायचा आहे आणि हा इरेज करायचा आहे. आता हा काय करायचा आहे, हा आपण एक्सप्लोड करून घेऊ आणि ही जी एलिव्हेशनची मिररच्या वेळेला कॉपी झालेली ती इरेज करू आणि पुन्हा ही सुद्धा पॉलीलाईन एक्सप्लोड करून घेऊ X एंटर करून. आणि पुन्हा आता मिड लँडिंगची जी आपली स्लॅबची हाईट आहे ती पण 6 इंचच इमॅजिन करू. ती इथून ते इथं करायचं आहे आणि फिलेट करून घ्यायचे ही लाईन आणि ही लाईन. इथे एक बीम दिला असेल तो आपण 15 इंच इमॅजिन करू. तो 15 इंचाचा बीम इथे येणार, हा ट्रिम करून घेऊ आणि हा जो बीम आहे तो हा कॉलम टू हा कॉलम जाणार आणि याची उंची जी आहे ती आपल्याला बरोबर मार्क करून द्यायची आहे साईटवर. म्हणजे ही उंची ही सेंटरिंगवाल्याला समजेल की आपणला हा मिड लँडिंगचा टॉप पॉईंट आहे. म्हणजे ते इथून सुरुवात करणार आणि पुन्हा इथून ते इथं ट्रॅव्हल करणार ती स्टेअरकेस. आता ही एक्स्ट्रा लाईन ही ट्रिम करून घेऊ, ही पण ट्रिम करू. ही वरची असू दे, वरच्याला काय आपल्याला वरच्या साईडला लागणार आहे. आता पुन्हा सेम आपल्याला कमांडनं इकडे रिपीट करायचे. ह्या एंडपासून ह्या एंडपर्यंत ऑफसेट 6 एंटर, इथून ते इथंपर्यंत इरेज करायचे आणि हा ट्रिम करायचा आहे, हा इरेज करायचा आहे आणि हे सुद्धा सध्या तरी ट्रिम करून घेऊ कारण आपल्याला इथे एक बीम ॲड करावा लागणार आहे. तो आपल्याला फ्लोअर प्लॅनमधून समजून जाईल की तो कसा घ्यायचा आहे. हा बघा, समजा हा बीम इकडे असेल, कसं 2 केसेस होऊ शकतात. एक तर इथे येईल बीम हा, नाहीतर ह्या भिंतीचाच या स्टेअरकेससाठी बीम म्हणून वापर करता येईल. दोन्ही केसमध्ये आपण काहीही घेऊ शकतो. पण शक्यतो स्ट्रक्चरल इंजिनियर्स काय रेकमेंड करतात की हा जो स्टेअरकेसचा लोड आहे तो ह्या बीमवरच यावा आणि ह्या कॉलम थ्रू तो खाली जावा. मग आता हा बीम आपण इथे टाकू आणि हा आपण 9 इंचाचा आहे असं इमॅजिन करू. तुमच्या स्ट्रक्चरल ड्रॉइंगप्रमाणे इथं ते टाकून घ्यायचं आहे आणि ह्याची उंची आपण 15 इंच इमॅजिन करू इथून ते इथंपर्यंत आणि ह्याला REC करून हा रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा आणि हे इरेज करायचं आहे आणि ह्या बीममधून जे काही लाईन्स जाणार आहेत त्या ट्रिम करून घ्यायच्या आणि हे इरेज करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही एक लाईन इरेज करावी लागणार कारण आपला हा कॉलमचा फेस इथे आपल्याला दिसणार आहे. हा इकडे ट्रिम केला, ही असू दे. आता आपण फक्त ग्राउंड टू फर्स्ट करतो आहे, जसं की इथे आहे बघा, हे ग्राउंड टू फर्स्ट आहे. पुन्हा फर्स्ट टू टेरेस लेवलपर्यंत आपण इथे ही स्टेअरकेस दाखवलं आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, हे पुन्हा आपल्याला कॉपी करावं लागणार आहे. त्यामुळं मी काय करतो, एकदा इथे डिटेल्स मी बनवून घेतो आणि तेच पुन्हा वर कॉपी करून घेतो. आता ही जी आपली स्टेअरकेसची टॉप आहे, मग ह्या इथून ते इथंपर्यंत म्हणजे फर्स्ट फ्लोअरचा जो टॉप आहे तिथून एक कंटिन्यू एक्सप्लोर करून घेतो मी. ही कंटिन्यू एक लाईन दाखवायची आहे, ही स्ट्रेच करून घ्यायची आहे इकडे आणि तुमचा जो स्लॅब थिकनेस आहे तो इकडे असा शिफ्ट करायचा आहे म्हणजे त्याची डेप्थ देण्यासाठी. यात आलं मी तात्पुरती इरेज करतो, नंतर दाखवू आपण ती. आणि ह्याला एक कंटिन्युएशन लाईन इथे दाखवून सोडून द्यायची की बाबा पुढे आमचा स्लॅब कंटिन्यू आहे हे कळण्यासाठी. आता याला काय करून घेऊ आपण, हॅचिंग करून घेऊ. H एंटर आणि इथे एक आणि इथे एक. आता या केसमध्ये ना ग्राउंडला एक बीम असणार आहे आज इथंपर्यंत आणि ही आपली इकडे खाली प्लिंथ असणार आहे. आपण इथं आधी प्लिंथ तयार केलेली तो मी ऑफसेट इकडे टाकून घेतो इथून ते इथंपर्यंत. आणि हे सुद्धा आपल्याला डिटेल्स लागणार आहेत त्यामुळे मी हे पण कॉपी करून घेतो.
हे कोणता रेफरन्स पॉईंट घेतलेला, हा रेफरन्स घेतलेला आपण इथून ते इथेपर्यंत. तर हे जे मर्ज झाले ते मूव करून खाली घेतो आणि आता हा बीम आहे तो हा एक प्लिंथ बीम असणार आहे तिथे आणि हा एक्सटेंड करतो खालच्या लाईनवर आणि हे जे रिमेनिंग आहे ते मी ट्रिम करून घेतो इथून हे इथंपर्यंत. तर हा एक्सप्लोड करून घेतो पॉलीलाईन एक्स एंटर. जे एक्स्ट्राचं आहे ते एकदा चेक करून घेऊ, ते इरेज करून देऊ. आता हे जे कॉन्क्रीटचं जे हॅचिंग मटेरियल आहे हे ब्लॉकच आहे, ह्या ब्लॉकमधलं मी ना ते कॉपी करून घेतो. हे कॉपी विथ बेस पॉईंट आणि क्लोज. आणि आता काय सेव्ह करायचं नाही आहे कारण आपल्याला ते त्यात काही चेंजेस केलेले नाहीत. आपण हे कंट्रोल व्ही करायचं आहे आणि याला मॅच प्रॉपर्टी करून घेऊ इथून ते इथं. आणि हीच कंटिन्युएशन लाईन आहे ती इकडे कॉपी करून घेऊ. ही माझ्या मते जास्त झाली आहे याची लेंथ. हे ट्रिम करू, पुन्हा हे ट्रिम करू, हे ट्रिम करू आणि हा बीम इकडे एक्सटेंड करून हे ट्रिम करू. तर आपल्याला हे सरळ मूव करून घेतो आणि हे एकदम सर्वच हॅचमध्ये टाकून घेतो. तर हे मॅच प्रॉपर्टी इथून ते इथेपर्यंत हे इरेज करू. आता ह्याच्यात हे आपण देतोय RCC वाल्यांसाठी, त्यामुळे आपल्याला हे एवढंच द्यायचं आहे. जर फ्लोरिंगवाल्याला द्यायचं असेल तर त्या केसमध्ये काय करणार आपण, एंटर करणार, अर्धा इंचाची ही इथे टाईल येणार, इथे एक येणार आणि ही जी टाईल आहे म्हणजे ट्रेडची जी टाईल आहे ती आपण 1 इंच बाहेर काढून ह्याला आपण हे नोजिंग देतो. किंवा तुमचं जे जशी स्टाईल द्यायची आहे, म्हणजे कशी की चॅम्फर द्यायचा असेल किंवा बॉटमला चॅम्फर द्यायचा असेल तसं पण करू शकतो. पण मी तरी राऊंडिंगच प्रोव्हाइड करतो. मग हे डिटेल्स तुम्हाला हे नंतर ॲड करावे लागणार. त्यामुळे मी आत्ता तुम्हाला टेम्पररी दाखवून घेतो. हे मी इरेज करून घेतो, नाहीतर सरळ अंडू करतो कारण ते सर्वच इरेज झाले. मग हे झालं की आपल्याला ही जी स्टेअरकेस आहे ह्याचं आपल्याला काय दाखवून घ्यायला लागणार होतं, ते बॅल्युस्टर ह्याचं कसं येणार ते. मग त्याचं मटेरियल काय स्पेसिफिकेशन हे आपल्याला सगळं ह्याच्यात टाकून घ्यावं लागणार आहे. आता हे माझं टिपिकल डिटेल आहे. हे पहिलं तुम्हाला सांगतो कसं घेतलं हे. हा जो आपला टॉपचा हँडरेल आहे तो 2 इंच डायमीटर आहे आणि हे मधल्याचे 1.5 इंच आहेत आणि यामधलं अंतर आहे हे 7.5 इंच आहे. या तिन्हीचं अंतर सेम दिसण्यासाठी हे 7.5 इंच घेतले. थोडक्यात काय होणार आहे आपलं, आता हे आपल्याला हे डॉटेडमध्ये दाखवायला लागणार आहे. याचा स्केल पण इथून 0.5 करून घेतो, 25. ओके, म्हणजे आपल्याला ही दिसणार. आणि डॉटेड का दाखवलं, आपल्याला आता हे रेलिंगचं डिटेल दाखवायचं आहे, त्यामुळे हे मी डॉटेड करून घेतो. V आपल्याला हे अंतर पाहिजे, हे 1.5 इंच असेल. यस, हे 1.5 इंच आहे. ऑफसेट 1.5 एंटर. त्यानंतर येणार 2 इंच आणि आपल्याला याच्या सेंटरमधून
पुन्हा 1 इंच राईट साईडला आणि 1 इंच लेफ्ट साईडला ऑफसेट घ्यायचं आहे. हेच करू हा ट्रिम केला, फिलेट करून घेऊ. म्हणजे इथून अशी आपल्याला हे MS स्क्रूइंग मी करून घेणार आहे. ही पहिला पट्टी इथे स्क्रूइंग करून घेणार आणि ही अशी वेल्ड करून इथून ते थोडक्यात काय हे अशी वर येणार आणि इथे वेल्ड होणार. हे मी मॅच प्रॉपर्टी करून घेतो. इथे कट होणार आपली. आणि आता काय करतो मी, यातलं हे नको असलेला पार्ट हा ट्रिम करून घेतो. आणि हा एक्सटेंड करतो. जॉईन करतो. आपलं चुकून ट्रिम झालं ते. हा प्लॅनमध्ये झाला आणि आता हे एलिव्हेशनमध्ये करून घेऊ. एक्सेल एंटर, V एंटर. हा आपला 3 फूट, ही 3 फूट उंची झाली. आता हा जो ग्रेडियंट स्लोप आहे तोच आपल्याला इथे येणार. आता 3 फूट कुठे येणार, बरोबर सेंटरला येणार. आणि हे फिलेट करून घ्यायचं. आता हा ऑफसेट 2 इंचाचा, कारण आपली ही पाईप आहे ती 2 इंच डायमीटर आहे त्याचा. नाही, हे आपल्याला हे अंडो करतो. यू न अंडो होते, हे मी फिलेट करून घेतो हे. आणि हे ट्रिम करून घेतो. पुन्हा हे ट्रिम करू, इरेज. आणि हे एलिव्हेशनच्या लेअरला टाकतो. आता याच पाईपला हे मधले जे 3 पाईप्स आहेत त्या इथून अशा इकडे येणार. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक ही आपलं मगाशी आपण डिस्टन्स दाखवलेलं 7.5 इंचाचं आहे. त्याच 7.5 इंचाला आपण इकडे ही कॉपी करून घेऊ. आणि मधल्याच आपलं पाईपचं डायमीटर आहे तो 1.5 इंचाचा आहे. हे एक्सटेंड करून घेऊ आणि हेच आता हे कॉपी करून घेऊ. हे आपलं मिड लँडिंग पर्यंत हे रेलिंग झालं. आता हे काय करायचं आहे, हेच पुन्हा आपल्याला इथे मिरर करून घेऊ. इकडे येणार आणि याचा मिड पॉईंट घेऊ. तो या मिड पॉईंटला ठेवायचा. आणि हे जे आपलं वरचं रेलिंग आहे ते आपल्याला इथे कॉपी करून घ्यायला लागणार. आणि हे फिलेट करून घ्यायचं. म्हणजे हीच पाईप इथून इकडे येणार. आणि हे जे डिटेल आहे बघा, हे आता हे एवढं घेऊ आणि हे असं कट होणार इथे. हे थोडंसं खाली घेऊ, तो बरोबर टँजंट यायला पाहिजे. इथून 3 फूट टाकू. इथे आणि हा
इथे 3 फुटावर येणार. हां, हे डायमेन्शन आपलं अर्धा इंच खाली गेले. हे 0.5 हे एक्सटेंड करू. ते बरोबर इथं या टँजंटला पण मॅच करून घेऊ. तर हे कसं करायचं आहे, सर्कल घेऊन इथे परपेंडिक्युलर घेऊन हे सगळं सिलेक्ट करायचं आहे. तो इथे शिफ्ट करायचा आणि हे मधल्या ज्या लाईन्स नको आहेत त्या ट्रिम करून घेऊ. आणि हा DAL दोन इंच हे इकडे रेज होणार. आणि हे हे अरे सॉरी हे असं ट्रिम होणार आणि हे एक्सटेंड करून घ्यायचं. आता आपली जी फर्स्ट फ्लोअरला आल्यावर म्हणजे थोडक्यात ह्या साईडला इथून ते इथं जे येणार ना, इथे एक वेगळा रॉड येणार आणि इथून ते इथं एक वेगळा रॉड येणार. आता फर्स्ट टू म्हणजे थोडक्यात इथे ह्या फ्लोअरला हे ग्राउंडपासून असं चालू होऊन इथं येणार आणि आपल्याला फर्स्ट फ्लोअरला पण जायचं आहे. त्यामुळं आपण हे केलेलं हे मूव करून घेऊ. काय तर थोडी अलाइनमेंट चुकलं याची. इकडे येणार आहे. हे सुरुवातीला कॉपी करून घेतो मी इकडे आणि हे इरेज करून घेतो. कारण का आपल्याला हेच वरती कॉपी करायचं. म्हणजे ही ग्राउंड टू फर्स्ट झाली. आता फर्स्ट टू टेरेस हे येणार नाही, हे येणार नाही. हा पण ऑब्जेक्ट येणार आपला, कारण टेरेससाठी आपल्याला तो दाखवायला लागणार. इथून ते इथंपर्यंत. आता आपल्याला हे एक्सटेंड करून हे थोडक्यात काय होणार आपलं, जसं ग्राउंड फ्लोअरला रिपीट झालं ना, हा इथे कट झाला तसं हा मिडपासून पुन्हा हे आपल्याला फर्स्ट टू टेरेसच्या सॉफिटच्या खाली स्टेअरकेसच्या सॉफिटच्या खाली आपल्याला हे इथे असं बोल्ड करून घ्यावं लागणार. आणि हे इरेज करू. आता काय करायचं आहे, हे ट्रिम करू आणि हे हॅच एडिट, हे हॅच इथे घेणार आणि इथे घेणार. ओके. आणि हे आता फिलेट करून घेऊ लाईन. आणि जे आपण खाली दाखवलेलं डिटेल ते इथे येणार. म्हणजे ही झाली प्लिंथ लेवल, ही झाली फर्स्ट फ्लोअर आणि ही लेवल आली टेरेसची. आणि आता आपल्याला हा जो कट झालेला म्हणजे थोडक्यात हे विंडो आणि त्याचा छज्जा इथे येणार. इथे एक आणि इथे एक. मी थोडं इरेज करून घेतो. हे सुद्धा एक्सटेंड आणि ऑफसेट 9 इंच.
आणि हे सुद्धा लाईन इथंपर्यंत येणार. हे ट्रिम करून घेऊ आणि आता काय करू, ही लाईन जॉईन करून घेऊ आणि इथून ते इथेपर्यंत. आता हे जे सगळं आहे ते हे सोडून वरच्या मिड लँडिंगला इथे कॉपी होणार आणि ही लाईन इकडे एक्सटेंड होणार. आता आपण वरती काय इमॅजिन केलेलं, हा स्लॅब आहे हे असं आपण इमॅजिन केलेलं. काम करू मग, हा एवढा सगळा कॉपीज करून घेऊ. CO एंटर, या मिड लँडिंगला घेऊ ते इथे आणि हे आता आपण इरेज करून घेऊ. हे एक्सटेंड करू, हा टॉप, याचा टॉप आणि हा याचा टॉप. आता हा मिड लँडिंगचा बीम होता, त्याची ही लाईन होती, तो आता जाणार स्लॅब लेवलला. बाकीचं जे राहिले ते मी हे करून घेतो. एक कॉपी तर पेस्ट, हे सुद्धा कॉपी आणि इकडे पेस्ट, हे फिलेट करून घेतो. आता हे मी सेपरेट हॅच करून घेतो. हे एक्सटेंड करतो. आता टेरेस फ्लोअरला काय होणार, इकडे आले की आपल्याला एक दरवाजा द्यावा लागणार. तर तो इथे असेल नाही तर इकडे असेल. आपण इमॅजिन करूया समोरच्या साईडला आहे, तर हे काय करू, इरेज करू. हे सुद्धा ॲक्च्युली इरेजच होणार. एक्सटेंड नाही, याचं सेपरेट हॅच तयार करू, याचं सेपरेट हॅच तयार करू आणि याचं इकडं आहे मॅच प्रॉपर्टी करू. हे इरेज करू आणि पुन्हा इथे RCCचं आपलं हॅचिंग इकडे मॅच प्रॉपर्टी करू. हे इकडं कॉपी करू घेऊ आणि आता आपण हा 7 फुटाचा इथं दरवाजा दाखवून घेऊ. ट्रिम करू आणि एक 12 इंचाचा इथे आपण छज्जा प्रोव्हाइड करू. मग हा जो आपल्याला ह्या लाईन्स आहेत ना, ते मी थोड्या वेळासाठी हॅचचा लेअर ऑफ करून घेतो आणि इकडे एक रेफरन्ससाठी एक लाईन मारून घेतो आणि याला एक्सटेंड करून घेतो. का तुम्हाला थोडक्यात कळेलच, थोड्या वेळाने कळेलच. एंटर, म्हणजे हे जे आपलं स्लॅबचं प्रोजेक्शन आहे हे पुढंपर्यंत आलं हे दाखवून घेऊ. आणि आता जर लेअर ऑन केला तर हा आपल्याला हे ट्रिम करावं लागेल. पुन्हा हे आणि हे एक्सेलेंटर V एंटर, हेच हॅच आहे ना, इथे मी करून घेतो. मॅच प्रॉपर्टी करून घेणार आहे मी ह्याला.
आणि ही लाईन आता मी इरेज करतो. आणि आपला जो छज्जाचा भाग होता तो आता इथे आपण कंप्लीट करून घेऊ. आणि मी सिलेक्ट करतो. आणि हे वरून 1 इंच खाली घेतो. म्हणजे पावसाचं जे काही पाणी आहे ते इकडून खाली पडेल. आणि इकडे ट्रिम करून आता आपलं ही जी लाईन आहे ती एलिव्हेशनच्या लेअरला येणार. सेंटर ऑफ सेट एंटर 6 इंच. इथून ते इथं ही मॅच प्रॉपर्टी MA ही मगाशी बहुतेक मूव आलेली. ओके, आता उरलेलं हॅचिंग करून घेऊ. हे पहिला RCC वालं करून घेऊ, मग वीड बांधकामचं करून घेऊ. हे एक आहे, कोपिंग एक आहे, इथे एक. बाकीचं काय झालंय. आता ह्याला आपण मॅच प्रॉपर्टी करून घेऊ. आपलं ब्रिकचं हॅचिंग करून घेऊ. इथे एक, इथे येणार. ही एक वॉल झाली, ही एक वॉल, ही मॅच प्रॉपर्टी नाही, सॉरी, आपल्याला ही करायची. आणि आता इथे काय करायचं आहे, एक्सेल एंटर H एंटर, नाहीतर मी हेच कॉपी करून घेतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा पार्ट आपण बघितलेला. तो आता आपण आज डिटेलमध्ये बघितलाय. हा जर तुम्ही हा स्टेप्स फॉलो केला ना, तर फार फायदा होतो. तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. मग आता ह्याला आपण नॉमेनक्लेचर करून घेऊ. याला नाव देऊ मेन. आपलं टायटल तर इथे येणार स्टेअरकेस डिटेल किंवा डिटेल्स ऑफ स्टेअर केस. स्पेलिंग चुकलं इथे, स्टेअर केस. ओके, हे स्केल करून घेऊ. तात्पुरती इथं ठेवतो. आणि आपल्याला ह्या डिटेलचा ना एक ब्लॉक बनवायचा आहे. B एंटर, पिक पॉईंट, एक पॉईंट सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर, आणि इथे नाव द्यायचं आहे स्टेअर किंवा हँडरेल देऊ आपण, हँडरेल. ओके, आणि हे आपण दुप्पट करून घेऊ. इथे नाव देऊ प्लॅन. इथे नाव देऊ सेक्शन ॲट
ए ए डॅश आणि याचं जरा टेक्स्ट आपण स्केल करून घेऊ 9 इंच. हे इकडे हे स्ट्रेच करून घेऊ. याची काही गरज नाही 9 इंचाची, ही आपण 6 इंच ठेवू. रीडेबल राहते, नाहीतर सगळं असं बटबटीत दिसायला लागतं, असं मोठ्याच्या मोठं टेक्स्ट. आता आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला टेक्स्टच्या लेअरला जायचं आहे आणि आपल्याला इथे नंबर्स टाकायचे आहेत. एक याची हाईट आपण देऊ 4 इंच. म्हणजे हा पहिला टप्पा झाला. हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 5, 6, 7, 8, 9, 10. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हा 10. आणि हा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि हा फायनल टप्पा 20. 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि हा 20. तर हेच नंबरिंग ना. इकडे कॉपी करून घेऊ. थोडंसं राईट साईडला घेऊ. हे 6 इंच. हे पण 6 इंचानं वर घेऊ. नो एंटर, पी एंटर हे डिसिलेक्ट करायचं आहे. पुन्हा हे 6 इंच. पुन्हा मूव एंटर, पी एंटर हे डिसिलेक्ट करायचं आहे. पुन्हा 6 इंचांनी वर, मूव एंटर, पी एंटर, 6 इंच. पुन्हा एम एंटर, पी एंटर, 6 इंच, एम एंटर, पी एंटर, पुन्हा हे 6 इंच. पुन्हा एम एंटर, पी एंटर, हे 6 इंच. पुन्हा एम एंटर, पी एंटर, 6 इंच. अरे हे डिसिलेक्ट करायचं राहिलं. हे इकडे, इकडे
11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, हे 19 आणि ही 20वी स्टेप. पुन्हा तुम्ही इथे 21 पासून इकडे 40 पर्यंत टाकू शकता. आणि तुम्हाला काही मटेरियल स्पेसिफिकेशन द्यायचे असतील तर ते इथे देऊ शकता. आता आपण डायमेन्शन्स बघू. आपल्याला महत्त्वाचं डायमेन्शन आपल्याला हे द्यायचं आहे. 7.5 इंचापासून आमचं चालू होणार आहे. आपल्याला सेंटरिंगवाल्यांना कळतं ह्या ड्रॉइंग. मॉडिफाय टेक्स्ट हाईट 5 इंच ठेव. ओके, क्लोज. आणि हे 10.5 इंच. हे एकच स्ट्रेट दाखवायचं आहे, बाकी काय आपण समानच करून घेतले. आणि हा 6.5. हा एवढंच दाखवायचं. आणि आपल्याला हे मिड लँडिंगचं एक माप द्यावं लागणार. हे 3 फूट. मग इथे तुम्ही लिहू शकता की इथे पॅरापेट वॉल आहे. पुन्हा ही एक माप तुम्ही हे ॲड करू शकता. पुन्हा ते झालं की आपलं काय इथे डिटेल आहे, तरी पण एक आपण 3 फूट इथून ते इथपर्यंत हे असं 3 फूट आपण टाकू शकतो. हा रायझरचा डायमेन्शन इथेच घेऊन वाटलंस. मूव करू. ओके, आपलं हे स्टेअरकेसचं डिटेल झालंय. ह्या डिटेल बरोबर आपल्याला हा एक प्लॅन द्यावा लागणार की बाबा आमचं हे स्टेअरकेसचं डिटेल इथे आहे, त्याचं हे ड्रॉइंग. याच्यासाठी आपण एक सेपरेट बॉक्स करून घेऊ. हा बॉक्स आपण इकडे कॉपी करून रेक्टँगल करू. हा अंदाजे सेंटरला घेऊ. मग या केसमध्ये आपण काय करू शकतोय, खाली नॉमेनक्लेचर देण्यापेक्षा सरळ आता आपण व्हर्टिकल घेऊ. त्याला स्केल करून घेतो मी. आर एंटर. एक काम करून बघूया आपण, हे एवढ्या स्केलमध्ये बसते का बघूया आपण. थोडं असं आपल्याला हे वरती मूव करावं लागणार. हे सुद्धा वरती
मग आपल्याला काय करावं लागणार, हा प्लॅन इकडे नाही बसत नाही, सरळ सेपरेटच आपण बॉक्स हा करून घेऊ. तर काय करायचं आहे, हाच बॉक्स आहे ना, हा RO एंटर करून इकडे मूव करू, याचं थोडंसं स्ट्रेच करून घेऊ. हा एक 6 इंच आणि इथून एक 6 इंच. आणि इथे आपल्याला हा एक रेक्टँगल मारून घ्यायचा आहे, म्हणजे हे आपल्याला डिटेल एक सेपरेट आम्ही प्रोव्हाइड केलं असं दाखवता येते. मूव इकडून इकडे आणि हे इकडे स्ट्रेच करू. आणि आता हाच जो एनोटेशनचा बॉक्स आहे तो इकडे कॉपी करून घेऊ. आणि इथे आता हा स्केल जो 9 इंच आहे तो 6 इंच करू. त्यालाच हा मॅच प्रॉपर्टी करू आणि नेम ऑफ प्रोजेक्ट. हा बसेल, माझ्या मते बसेल, बघू आता करून. हा 9 इंच करून बघू. हा बसतो. फक्त ते नेम ऑफ आर्किटेक्ट ते सगळे शब्द घातल्यामुळं तेवढं ते मोठं झाले. त्या केसमध्ये काय करू, हे खाली डबल क्लिक करून हे मिडलला घेऊ. मूव एंटर, P एंटर. हो, चुकून आपलं ना, एकच मिनटं, हे 3Dला गेले. मग काय करायचं आहे, व्ह्यू मी शिफ्ट आणि माऊस क्लिक दाबल्यामुळं तसं झालं ते. हे 3D व्ह्यूजमध्ये आपल्याला टॉपमध्ये जायचं आहे परत. नाहीतर ना, जर 3Dमध्ये तुमचं एकदा ड्राफ्टिंग चालू झालं ना, बापरे, त्याच्यासारखं डिझास्टर कुठं नाही. कारण सर्व लाईनचा घोळ होतो, सगळं ड्रॉइंग चुकत जातं तुमचं, वर खाली होऊन जाते, सगळी उलटा पालत होऊन जाते. त्यामुळे तेवढं काळजीपूर्वक करायचं. कंटेंट ऑफ शीट आपल्याला ॲक्च्युली एवढंच लागणार आहे. हे इथे घेऊ. हे कंटेंट ऑफ शीट आणि ही एक इथे आणि इथे एक लाईन कॉपी केली, इरेज करू. आणि काय करूया आपण आता, हे हा जो टायटल्स आहेत त्याच्या भोवतीनं थोडे डार्क बॉर्डर दाखवू. जर नाव आपल्याला कमी पडत असेल तर त्याचा बॉक्स इकडे करू. आणि इथे कसं लिहायचं आपल्याला, हां पहिला हे चेंज करून घेऊ. डिटेल्स ऑफ स्टेअरकेस, हां हेच येणार आपलं ॲक्च्युली. Ctrl+C, Ctrl+V आणि याचं जे बोल्डनेस आणि अंडरलाईन काढून घेऊ.
म्हणजे हा कंटेंट ऑफ शीट झाला आणि इथे आपल्याला समजा लिहायचं आहे आपण की प्रपोज्ड रेसिडेन्शियल प्रोजेक्ट फॉर मिस्टर पाटील ॲट पुणे. आणि हे टेक्स्ट आता आपण नवीनचं करायचं आहे. एंटर करून आता मी उदाहरणार्थ घेतले. हा असा आपण हा डायलॉग बॉक्स आपण तयार करून घेतला. हे हॅच एकदा ड्रॉ ऑर्डर करून घेतो आणि आता ह्या टायटलची काही गरज नाही. आणि आता थोडंसं खाली मूव करून अरे इरेज झालं ते. हे आपण खाली मूव करून घेऊ. आणि याचं थोडंसं स्केल वाढते का बघू आपण. एस एंटर, एंड पॉईंट सिलेक्ट केला, आर एंटर, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट इथं. तर ही स्टेअरकेसची डिटेल आपली कंप्लीट झालेली आहे. कंट्रोल पी करायचं आहे आणि हे सेटिंग्स मी तुम्हाला आधी सांगितलेले की हे DWG टू PDF करायचं आहे आणि ते A0 घ्यायचं आहे ज्यावेळेला आपल्याला PDF करायचं आहे त्यावेळेला. म्हणजे काय होतं आहे, हाय रिझोल्युशनला ड्रॉइंग आपल्याला पाठवता येतं. पोर्ट्रेट ओके. हे आता मी त्या पाथला सेव्ह करून घेतो. आपलं कॅट ट्युटोरियल चालू आहे त्याच्यातच सगळ्या फाईल्स आहेत या. आणि सेव्ह करून घेतो. आपलं हे PDF तयार. किंवा प्रिंटला पाठवायचं असेल तर तुम्ही प्रिंटला पाठवू शकता. तर आपला व्हिडिओ हा इथे संपतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.